आपल्याकडे नैवेद्य म्हणजे पानात बटाट्याची भाजी ही हवीच आणि नैवेद्य म्हटलं की कांदा लसूण वर्ज्य असतो, म्हणूनच आज आपण ही कांदा लसूण विरहित अशी बटाट्याची भाजी करूयात। अगदी सोपी अशी ही भाजी बनवण्यासाठी पळीवर तेलावर मोहरी घालायची। मोहरी छान तडतडली की लगेच मिरचीचे काप घालायचे। लगेचच हे असं झाकण ठेवायचं म्हणजे मिरचीच्या बिया आपल्या अंगावर उडत नाहीत आणि मुख्य म्हणजे गॅसही खराब होत नाही। मस्त असा ताजा ताजा कढीपत्ता घालायचा आहे, हिंग घालायचं आहे आणि अशा या खमंग फोडणीवर हळद मीठ घातलेल्या बटाट्याच्या फोडी घालायच्या। आता तुम्ही म्हणाल आपण हळद ही अशी वरून घातली तर ती बरी लागेल का? तर बऱ्याचदा फोडणीमध्ये हळद घातली की ती करपते, त्यामुळे माझी आई कायम ही अशी वरून हळद घालत असे। आपण या भाजीमध्ये अजिबातच कांदा वगैरे काही वापरणार नाहीये, त्यामुळे फक्त तेलाच्या फोडणीवर बऱ्याचदा हळद करपू शकते आणि मग भाजीला एक प्रकारचा करपट असा सुवास येतो। त्यामुळे या भाजीमध्ये शक्यतो ही अशी वरूनच हळद घाला हां। आपण घातलेल्या बटाट्याच्या फोडी या फोडणीमध्ये छान अशा एकजीव करून झाल्या की यावर झाकण ठेवायचे आणि फक्त 1-2 मिनिटांची वाफ काढून घ्यायची। मस्त अशी दणदणीत वाफ बसली की झाकण काढायचे आणि बारीक चिरलेली कोथिंबीर, खोबरं पेरलं की आपली बटाट्याची भाजी तयार। अगदी साधीशी आणि सात्विक अशी ही बटाट्याची भाजी तुम्ही ही नक्की करून बघा आणि तुमचे अभिप्राय मला जरूर कळवा। धन्यवाद।